कुछ करिए नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोले, अब कुछ करिए। युवांना इथे खेळायची संधी मिळावी यासाठी त्यांनी एक चांगलं क्रिकेट टुर्नामेंटचे नियोजन केलं। मी सर्व आयोजकांचं आणि त्यांना ज्यांनी मदत केली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आज शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आपण सर्वजण जगत असतो, वागत असतो आणि त्याच विचाराने पुढेही आपण काम करणार आहोत। मी मनापासून शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। 23 तारखेला इथं फायनल होणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने आपण सर्वजण इथे यावं। जे सर्व टीम मालक आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं, त्यांनी खेळाडूंना तिथं चांगलं मानधन मिळावं आणि एक चांगली वेगळी प्रथा, जो चांगला खेळतो चांगली संधी त्याला मिळावी अशी एक प्रथा जामखेड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे। पुढे अनेक कार्यक्रम आहे। परत एकदा मी आपल्या सर्वांना शिवजयंती शुभेच्छा देतो आणि जामखेड क्रिकेट असोसिएशन व त्यांच्या सर्व सदस्यांना मी मनापासून अभिनंदन करतो। एक चांगला कार्यक्रम इथे घेतला, अशाच पद्धतीने दरवर्षी अजून मोठा हा कार्यक्रम कसा होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू। पुढच्या वर्षी याचा डबल, टीम पण डबल, उत्साह डबल आणि नियोजन सुद्धा डबल असाच कार्यक्रम येत्या काळामध्ये म्हणजे पुढच्या वर्षी आपण सर्वजण मिळून करू। परत एकदा शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए। चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया। लड़ती पतंगों में
भिड़ती उमंगों में, खेलों के मेलों में, पल खाती रेलों में, गन्नों के मीठे में, खद्दर में छींटे में, ढूंढो तो मिल जाओगे तपताबों ईंटों में। रंग है समाज निखरे और खुल के आज बिखरे, मन जाए ऐसी होली रग रग मचल के बोली। टस है ना मस है जी, जिद है तो जिद है जी, घिसना यूं ही पिसना यूं ही पिसना यूं ही बस करिए। कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाँ कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए। चक रे आम्हाला आशा होती की 2 नंबरचं बक्षीस कोणतरी देईल, पण 2 नंबरचं बक्षीस आम्हाला भेटलं नाही, जेणेकरून जामखेड क्रिकेट असोसिएशन आम्ही जे बॉडी आहे आम्ही स्वतः हे वैयक्तिक बक्षीस देण्याचं ठरवलं आणि 2 नंबरचं बक्षीस त्याच्यामुळे आमचं हे जे बजेट आहे ओव्हर बजेट 8 पॅव्हलियन उभा केले, प्रत्येकाला चेअर दिले, प्रत्येकाला पाण्याचे जार वगैरे सर्व व्यवस्था केली, बंड बाप्पा डांगरे यांच्याकडे शेवटच्या दिवशी नाश्त्याची व्यवस्था झाली, पारितोषिक देण्याची काय गरज नव्हती आम्हाला, परंतु काही कमी पडू नये यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केलेले आहेत। वैयक्तिक बऱ्याच करतो जे पण कमी पडेल ते तर आपण दिलेलं आहेच, पण रोहित दादांच्या मार्गदर्शनाखाली त्याबद्दल खरंच जेवढं रोहित दादांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, त्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो। जेवढे पण आव्हानांचं मी जेसीच्या तर्फे धन्यवाद देतो आणि एवढी मोठी स्पर्धा भरवताना ही आपली पहिलीच वेळ आहे, एवढी मोठी स्पर्धा भरवायची म्हणल्यावर थोडेफार आपल्या इकडे तिकडे होणार। आपली जी मागची आता युनिव्हर्सल स्पोर्टचे मालक इथे आहे सूरज निमोणकर यांनी जी स्पर्धा भरवली होती ती पॉइंटवर होती, तर तेथून जी खेळाडूंचा आम्हाला रिस्पॉन्स आला की अंपायर आपल्या इथले नको, अंपायर बाहेरचे पाहिजे, खर्च करून अंपायर सुद्धा बाहेरून आणलेले आहेत। तर जेवढं पण आपण शक्य होईल तेवढं या जेसी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंसाठी केलेलं आहे। आता एवढं जर आम्ही त्याग करत असून कोणी व्यापारी आमच्या जेसी मधला तर 5 दिवस आणि नियोजनाच्या अगोदरचेही काही दिवस सर्व व्यवसाय बंद ठेवून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत जेसी प्रीमियर लीग सक्सेसफुल होण्यासाठी। आता एवढी मेहनत जर जेसीच्या माध्यमातून होत असेल आणि संघ मालक असतील किंवा खेळाडू असतील या ठिकाणी आम्ही कडक निर्बंध लावणार आहोत। यामध्ये मॅच फिक्सिंग असेल किंवा आयपीएलच्या धर्तीवर जे होणार असेल त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत। यानंतर जे पण फिक्सिंग मध्ये सापडतील सर्वांनी लक्ष द्या, जे पण खेळाडू असतील संघ मालक असतील जे मॅच फिक्सिंग मध्ये सापडतील त्याच्यामध्ये यानंतर होणाऱ्या ज्या पण जेसीच्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये त्यांना 1 किंवा 2 वर्षासाठी बॅन तर येणारच आहे, परंतु त्यांना जे मानधन मिळणार आहे ते मानधन सुद्धा कपात आम्ही करणार आहोत। एवढं आम्ही या जेसीसाठी खूप त्याग घेतलेला आहे। जेसी नाव सुद्धा ही रोहित दादांचे देण आहे। ज्यावेळेस आपले गेल्या वर्षी साहेब चषक संपल्यानंतर दादा आमच्या शॉपच्या उद्घाटनासाठी आले होते, दादांनी बघताच ओळखलं हे आपले ऑर्गनायझर होते साहेब चषकचे। दादा म्हणजे त्यावेळेस महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले होते रोहित दादा, आणि दादांनी आम्हाला म्हटलं आणि दादांनी आम्ही बोललो नाव काय द्यावा, तर दादांनी फक्त बोललं आम्हाला जामखेड क्रिकेट असोसिएशन एवढंच नाव द्या। दादांनी सुचवलेलंच नाव हे जामखेड क्रिकेट असोसिएशन आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काही जरी गरज लागली तर आम्ही दादांकडे जातो। जरी आम्हाला पैसा कमी पडत असेल तर आपले जामखेड तालुक्यातील उद्योगपती आहेत, नेते आहेत, त्यांच्याकडे आम्ही निसंकोच जातो, ज्यांच्याकडून आम्हाला पैसा भेटेल त्यांच्याकडून घेतो। जर आम्ही एवढं करत असेल तर खेळाडूंनी आपलं वैयक्तिक जे आहे खेळाडू वृत्तीने खेळलं पाहिजे। थोडे अंपायरच्या वाईट जर फैसल्यावर तुम्ही जर ऑब्जेक्शन घेत असाल तर ते बी बरोबर नाही। एवढं जर करत असेल तर सचिन तेंडुलकरला स्टीव्ह बकमॅनने किती वेळ सांगू दिले की सेकंड पेरू याच्यापेक्षाही मोठा असेल। आणि मान्यवरांना मी सांगतोय यावेळेस संघ मालकांसाठी 25,000 होती, अमाऊंट ही 50,000 असणार आहे।
आणि पूर्ण त्यातील 40,000 40 ते 45,000 आपण पूर्ण खेळाडूंना वाटणार आहोत त्या टीम मधलं. जर खेळाडूंना एवढा पैसा भेटत असेल तर खेळाडू आपल्याला काय करायचं, आजकालची पिढी जी मोबाईल मध्ये गुंतलेली आहे ते खेळाडू दिसतात, तर ते नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या खिशात पैसा गेला पाहिजे आणि ते खेळ मैदानावर आले पाहिजेत. या दृष्टीने आपण पूर्ण पैसा संघ मालकाचा खेळाडूंना कसा भेटेल याकडे लक्ष देणार आहोत. तर त्या दृष्टीनं JCAचे पुढचे पाऊल असतील. तरी इथे सहभागी 8ही संघ मालकांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आपण ज्यावेळेस JCAचं अनाउन्समेंट केलं, पहिलं पर्व शिवजयंती निमित्त JCA क्रिकेट असोसिएशन आयोजित पहिलं पर्व चालू होणार आहे, तर आम्हाला शंका होती कोणी टीम घेईल का नाही. परंतु संध्याकाळी 5 वाजल्या आम्ही अनाऊन्स केलं आणि सकाळी 10 वाजल्यापर्यंत 8 संघ मालक हे फायनल झाले होते. आणि त्याच्यानंतर 3 दिवस जवळपास 10 ते 15 लोक मागे लागले होते आमच्या, की आम्हाला संघ द्या, आम्हाला संघ द्या. आमच्या एवढ्या जवळच्या व्यक्ती असताना आम्हाला संघ देता आला नाही. 8 एकदा फिक्स झाले ते झाले. आणि त्या संघ मालकांचं मी खरंच कौतुक करतो. सर्व संघ मालकांनी आम्हाला समजून घेतलं, सपोर्ट केला. आणि त्याच्यानंतर ऑक्शनला आपल्याला किनारा हॉटेल सारखं मोठं हॉटेलवर एवढा मोठा हॉल फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिला. असे किनारा हॉटेलचे ओनर रसाळ बंधूंचाही मनापासून मी धन्यवाद देतो. हे सर्व मदत होत असते. तरी जास्त वेळ न घेता या नंतरचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण घेणार आहोत. तत्पूर्वी या JCA प्रीमियर लीग साठी सौजन्य लाभलेले सर्व मान्यवर तसेच मुख्य हे करतो. धन्यवाद.